भगवंत मंदिर बार्शी. बार्शी शहर भगवंत मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. भगवंत मंदिर हे श्री विष्णूला समर्पित आहे. ह्या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण भारतात श्री विष्णूला भगवंत या नावाने ओळखले जाणारे हे एकमेव मंदिर आहे. हे मंदिर इसवी 1245 हेमाडपंथी कलाशैलीत बांधले गेले. मंदिराला 4 दिशांनी 4 प्रवेशद्वार आहेत. मुख्य प्रवेशद्वार हे पूर्वाभिमुख आहे. गर्भगृहासमोर गरुड खांब आहे. श्री भगवंताची मूर्ती काळ्या पाषाणाची असून भगवंताच्या हातात शंख, चक्र व गदा आहेत. राजा अंबरीशाची मूर्ती भगवंताच्या उजव्या बाजूस आहे. श्री लक्ष्मी देवी भगवंताच्या पाठीमागे आहे. भगवंताच्या कपाळावर शिवलिंग असून तीवर भृगु ऋषीच्या पायाचे ठसे आहेत. मंदिराला श्री नानासाहेब पेशवे यांच्याकडून इसवी 1760 साली ईस्ट इंडिया कंपनी यांच्याकडून इसवी 1823 साली व ब्रिटिश सरकारकडून इसवी 1784 इनाम मिळाल्याचे इतिहास नोंदी आहेत. मंदिराची देखभाल पंच कमिटीमार्फत केली जाते. मंदिराच्या नित्यसेवा बडव्याकडून केल्या जातात. नित्यसेवामध्ये सकाळी काकड आरती, नित्यपूजा, महापूजा, संध्याकाळी धूपारती व रात्री शेजारती संपन्न होते. आषाढी, कार्तिकी व माघी एकादशीच्या पंढरपूरच्या यात्रा महोत्सवादरम्यान मोठ्या संख्येने भक्त भगवंताची गरुडावर बसून नगर प्रदक्षिणा काढतात. भगवंत मंदिराच्या गाभाऱ्यासमोर गरुड खांब आहेत. नक्षीदार कलाकुसर असलेल्या मंदिराचा सभामंडप सुमारे 200 वर्षापूर्वीचा असावा असा अभ्यासकाचा अंदाज आहे. मंदिरात दत्त महाराज, विठ्ठल रुक्मिणी, जोगा परमानंद, गणपती आदी देवतांच्या मूर्ती आहेत. भगवान विष्णूचे 9 अवतार आणि त्यांचा महिमा सर्वांना ठाऊक आहे. पण भगवंताच्या रूपातील श्री विष्णू बार्शीत विराजमान आहेत. हेमाडपंथी शैलीत बांधण्यात आलेले भगवंत स्वरूपातील विष्णूचे हे देशातील एकमेव मंदिर आहे. अंबरीशाच्या रक्षणासाठी साक्षात श्री विष्णूने लक्ष्मीसह भगवंताच्या नावाने येथे अवतार घेतल्याचा पुराणात उल्लेख आहे. श्री क्षेत्र पंढरपूर येथे एकादशी करून श्री पांडुरंगाचे दर्शन घेऊन बार्शी येथे द्वादशी दिवशी श्री भगवंत दर्शन पूजनानंतर उपवास सोडायचा असा वारकऱ्यांचा वर्षानुवर्षाचा नियम पडलेला आहे. बार्शीचे भगवंत मंदिर पंढरीच्या पांडुरंगाच्या मंदिराशी साधर्म्य साधणारे आहे. 16 खांबी मंदिर आणि गरुड खांब मंदिराची आध्यात्मिक प्रगती आणि प्राचीन महत्त्व अधोरेखित करतात. आषाढी कार्तिकी एकादशीला गरुडावर आडोन श्री भगवंताची मिरवणूक निघून नगर प्रदक्षिणा होते. तसेच पौर्णिमेला छबिना निघतो. रथातूनही उत्सव मूर्तीची मिरवणूक निघते, पालखी निघते. मंदिरात नित्य काकड आरती, नित्यपूजा, महापूजा, सायंकाळी धूपारती व रात्री शेजारती आदी कार्यक्रम होतात. वैशाख शुद्ध षष्ठी ते वैशाख शुद्ध द्वादशी म्हणजे श्री भगवंत प्रकट दिनापर्यंत श्री भगवंत प्रकट दिन सप्ताह, भगवंत सप्ताह, तुकाराम बीज, गोकुळाष्टमी, दास नवमी, वर्षभर प्रवचने, कीर्तनाचा कार्यक्रम व अन्य उत्सवही होतात. लोककथेप्रमाणे बार्शीचे भगवंत पंढरपूरच्या विठ्ठलाहून जुने आहेत. ती कथा राजा अंबरीशास जोडली जाते. अंबरीशाची कथा श्रीमद्भागवत पुराणाच्या 9व्या स्कंदातील 4थ्या अध्यायात आलेली आहे. अंबरीशाची वंशावळ श्री अंबरीश महात्म्य या संस्कृत ग्रंथात दिलेली आहे. ती वैवस्त मनुची सूर्यवंशातील नाते सांगणारी आहे. अंबरीश राजा हा यमुनेच्या तीरावर राहत असे. तो द्वादशी क्षेत्र बार्शी येथे पुष्पावती नदीच्या काठी तप करीत होता. तो साधन द्वादशीचे व्रत करीत होता. इंद्राने स्वर्गातील अप्सरांना तेथे त्याचा तपभंग करण्यासाठी पाठवले. परंतु अंबरीशाचा तपभंग त्या अप्सरांच्याकडून झाला नाही. तेव्हा इंद्राने त्या कामी दुर्वास ऋषींची मदत घेण्याचे ठरविले. त्यामुळे दुर्वास ऋषी त्यांच्या 7000 शिष्यासह अंबरीशाचा व्रतभंग करण्यासाठी इंद्राच्या सूचनेप्रमाणे बार्शी या ठिकाणी आले. त्यावेळी पुष्पावती नदीने त्यांना प्रतिबंध केला. दुर्वासाने नदीचा वेगवान प्रवाह ओलांडून जाण्यासाठी नदीला शांत होण्याचा व दुभंग होऊन वाट देण्याचा आदेश दिला. नदीने तो आदेश मानला नाही. तेव्हा दुर्वास ऋषींनी पुष्पावती नदीस शाप देऊन पालती केली व नगरात प्रवेश केला. अंबरीश करीत असलेल्या साधन द्वादशी व्रतामध्ये दशमीस एकभुक्त राहून एकादशीस निर्जल राहावे लागते व द्वादशीस सूर्योदयापूर्वी एकादशी सोडल्यास सदर व्रताचे पुण्य लाभते असा समज आहे.
कार्तिक शुद्ध एकादशी झाल्यानंतर अंबरीश द्वादशी सोडण्याचे व्रत करीत होते. अंबरीशाने दुर्वास ऋषी आल्याने त्यांचे प्राथमिक स्वागत करून तुम्ही नदीवर जाऊन स्नान उरकून भोजनास या असे सांगितले. दुर्वास त्याप्रमाणे नदीवर गेले, पण लवकर परत येईनात. इकडे द्वादशी अतिक्रांत ओलांडून एकादशीचे पारणे द्वादशीला सूर्योदयापूर्वी सोडावे लागते व भोजन करावे लागते. परंतु सूर्योदय झाल्यावर द्वादशी अतिक्रांत झाली असे म्हणतात. तेव्हा व्रतभंग होऊ नये म्हणून राजाने देवास नैवेद्य समर्पण करून स्वतः फक्त तीर्थप्राशन करून पारणे सोडले. तेव्हा हे दुर्वासांना कळल्यानंतर त्यांना मोठा राग येऊन त्यांनी त्यांच्या जटेतून एक कृत्या नावाची राक्षसी निर्माण केली व राजा अंबरीशाचा नाश करण्यासाठी अंबरीशावर सोडली व शापही दिला की तो अनेक योनीत जन्म घेशील. भगवंताने राजाचा नाश होणार हे जाणून सुदर्शन चक्र क्रतेवर टाकले. चक्र क्रतेचा नाश केल्यावर दुर्वासाच्या मागे लागले. दुर्वासांचे संरक्षण कोणत्याही देव करण्यासाठी पुढे येईनात. अखेर भगवंताने दुर्वासांना सांगितले की तुम्ही राजाकडे जाऊन त्याची क्षमा मागा, तो तुमच्यासाठी उपाशी राहिला आहे. तेव्हा दुर्वास परत अंबरीशाकडे 1 वर्षाने गेले. तो उपाशी राहून अतिथीची वाट पाहतच होता. राजाने सुदर्शन चक्रास सांगताच दुर्वासाच्या पाठीचे सुदर्शन चक्र सुटले व राजाने दुर्वासाला पंक्तीला घेऊन भोजन केले. अंबरीश राजा भगवंताचा एवढा लाडका भक्त होता की अनेक योनी जन्म हा दुर्वासांचा शाप त्याला बाधू नये म्हणून भगवंताने मत्स्यादी अवतार स्वतः त्याच्यासाठी घेतले. ज्ञानदेवानी ज्ञानेश्वरीमध्ये त्याचे वर्णन एकाचे गर्भवासी राहिले अशा प्रकारे केलेले आहे. तो सर्व प्रकार द्वादशीस घडला. बारस म्हणजेच द्वादशी, त्यावरून बारसपूर म्हणजेच बार्शी असे नाव त्या गावाला मिळाले. त्याशिवाय अंबरीश विजय नामक ग्रंथामधील ओव्यामध्ये बार्शीतील 12 पवित्र तीर्थाची नावे येतात. त्यामुळे 12 पवित्र तीर्थाचे नाव यावरूनही बार्शी हे नाव मिळाले असावे असेही एक मत आहे. तसेच वारकऱ्यांचा प्रघात पंढरपूरला एकादशी करून द्वादशी बार्शी सोडण्याचा आहे. बार्शी शहरात अंबरीश रक्षणासाठी भगवंताचे हे हेमाडपंथी थाटणीचे मंदिर आहे. भगवंतांनी जे अवतार अंबरीशासाठी घेतले त्या दशावताराची शिल्पे शिखरावर कोरलेली आढळून येतात. मुख्य गाभाऱ्यातील भिंतीवर महादेवाची पिंड, गणपती, अश्वमेघाचा अश्व, सर्पाकृतीतील सुदर्शन चक्र, शेषावरील विष्णू, सूर्य, चंद्र यांच्या शिल्पाकृती कोरलेल्या आढळतात. लक्ष्मीनारायणाची मूळ मूर्ती मंदिरात डावीकडे कोपऱ्यात दिसून येते. मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात अंबरीश वर श्री भगवंत उभे आहेत. ती मूर्ती शाळीग्राम पाषाणीची असून मनोहर अशी आहे. भगवंताच्या त्या मूर्तीची वैशिष्ट्ये 2 आहेत. एक म्हणजे भगवंतापुढे अंबरीश उभा असून भगवंताने त्याच्या मस्तकावर हात ठेवलेला आहे व त्याच शिळेत भगवंताच्या पाठीशी टेकून उलट दिशेस तोंड केलेली देवी लक्ष्मीची मूर्ती आहे. म्हणजे ती मूर्ती समोरून विष्णूची तर पाठीमागून देवी लक्ष्मीची आहे. पूर्वी सोहळ्याने भगवंताच्या उजव्या हाताने जाऊन देवी लक्ष्मीचे दर्शन घेता येत असे. सध्या देवी लक्ष्मीचे दर्शन आरशातून घ्यावे लागते. भारतात अनेक विष्णू मंदिरे आहेत, परंतु पाठीशी श्री लक्ष्मी देवीची मूर्ती असणारी ही एकमेव प्रतिमा आहे. भगवंताच्या पाठीशी असणाऱ्या लक्ष्मीच्या मूर्तीविषयी अनेक कथा आहेत. काही जणांच्या मते अंबरीशाच्या रक्षणासाठी त्वरेने येताना घाईने वेळच नाही मिळाल्याने भगवंत लक्ष्मी देवीला पाठीवर घेऊन आलेले आहेत. पुराणात मात्र त्याचे काही वेगळे कारण आहे. भगवंत अंबरीशाच्या विनंतीनुसार बार्शीस येऊन राहिले. देवी लक्ष्मींना त्यांचा विरह सहन न होऊन घोर तप आरंभ केले. अखेर भगवंतापाठोपाठ देवी लक्ष्मी देखील बार्शीस आल्या. देवी लक्ष्मीची निष्ठा पाहून भगवंत प्रसन्न झाले व त्यांनी देवी लक्ष्मीला स्वतःच्या पाठीमागे उभे केले. आलीस तू माझ्या पाठी लागून, तू माझे पाठीशी बसावं हेही प्रमाण असे अर्धासन राहे सदा या ठाय. अशा तऱ्हेने हे अभिवचन भगवंताने देवी लक्ष्मीला दिले व त्यामुळे देवी लक्ष्मी भगवंताच्या पाठीशी उभ्या राहिल्या. मात्र काही लोककाव्यकर्त्यांनी भगवंताला बाईलवेडा ठरविले आहे. बारशीचा भगवंत असा नाही पाहियेला, घेतो पाठकुळी बायकुला. खरोखरच
असा बायकोला पाठीशी वागवणारा नवरा कुठे पाहण्यास मिळणार? बायकोचे एवढे कौतुक करणारा परमेश्वर स्त्री मनाला अधिक भावतो. अगदी आदर्श पती वाटतो. हे मंदिर 13व्या शतकातले असावे. या मंदिराचा निर्माता अज्ञात आहे. हे दैवत पंढरीच्या विठ्ठलाहून जुने आहे. भक्तांच्या परित्राणासाठी भगवंत शंख, चक्र, गदा व पद्मासहित त्याच्या लाडक्या लक्ष्मीदेवीला पाठीवर घेऊन पंढरीच्या विठ्ठलाच्या आधीपासून ते आजपर्यंत त्या अद्भुत अशा बार्शी नगरीमध्ये उभे आहेत. भक्त पुंडलिकासाठी देव जसे पंढरपूरला आले, तसेच भक्त अंबरीशासाठीही देव बार्शीला आले. नामदेवरायांचे गुरु विसोबा खेचर यांचीही या मंदिराच्या शेजारी समाधी आहे. त्यामुळे त्यांनी नामदेवाला उपदेश केलेले ठिकाण हेच असेही म्हणतात. कशाच काशी गया, अयोध्या असता श्रीहरी आमचे घरी, असा बार्शीकरांचा भक्तिभाव व्यक्त करणारी ही काव्ये आहेत. ज्याने केली नाही काशी त्याने यावे बार्शी, आले भगवंत वैकुंठ सोडून भक्तासाठी, असे एका काव्यात म्हटले आहे. त्यानुसार स्थानिक भाविक आणि वारकऱ्यासाठी बार्शी हीच काशी आहे. श्री संत तुकाराम महाराजांनीही या मंदिराला भेट दिल्याचे पुरावे मिळतात. श्री विष्णूचे भगवंत नाव असलेले संपूर्ण भारतातील हे एकमेव विष्णूचे मंदिर बार्शीमध्ये आहे. ओम वैष्णवे नमः. ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.